Hello students, वेव ऑप्टिक्स आजच्या तासाला आपण थिअरी ऑफ इंटरफरन्स बँड किंवा त्यालाच ॲनालायटिकल ट्रीटमेंट असं म्हणतात किंवा मॅथमॅटिकल एक्सप्लेनेशन ऑफ बँड्स फॉर्म इन द इंटरफरन्स पॅटर्न याच्यामधले जे फॉर्म्युले आहेत जे आपल्याला MCQ सॉल्व करताना उपयोगात येणार आहेत ते पाहणार आहोत आणि मग MCQ सॉल्व करणार आहोत. थिअरी ऑफ इंटरफरन्स बँडमध्ये आपण पाथ डिफरन्स काढतो. पाथ डिफरन्स याचा सिम्बॉल 12वीच्या टेक्स्टबुकमध्ये डेल्टा एल असं म्हटलं आहे किंवा पाथ डिफरन्सला थोडक्यात आपण आता इन शॉर्टमध्ये PD असं म्हणणार आहोत. खरं तर आपण करंट इलेक्ट्रिसिटी अभ्यासताना PD म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स असं म्हणतो. इथं मात्र याला पाथ डिफरन्स असं म्हणायचं. PD म्हणजे पाथ डिफरन्स. याचा फॉर्म्युला आहे y इंटू स्मॉल d अपॉन कॅपिटल D किंवा हाच फॉर्म्युला आहे x इंटू स्मॉल d अपॉन कॅपिटल D. स्टुडंट इथं x आणि y हे सिम्बॉल आपण ज्या स्क्रीनवरच्या ज्या पॉईंटला पाथ डिफरन्स काढत आहोत त्या पॉईंटचं सेंटरपासूनचं अंतर किती आहे. काही ठिकाणी त्याला y म्हटलं आहे. आपल्या 12वीच्या टेक्स्टबुकमध्ये याला y हे म्हटलं आहे अंतराला, किंवा हेच अंतर आपण एक्सने पण दाखवू शकतो डिस्टन्ससाठीच. अभ्यास करत असताना दोन्ही सिम्बॉल असले तरी लक्षात यावं म्हणून इथं आपण दोन्ही सिम्बॉलच्या भाषेतला फॉर्म्युला लिहिलेला आहे. मिनिंग काय आहे एक्स किंवा वायचं. इंटरफरन्स पॅटर्नच्या स्क्रीनवरती एखाद्या पॉईंटचं अंतर अर्थात सेंटरपासूनचं किती आहे ते दाखवणारा सिम्बॉल एक्स किंवा वाय. त्यानंतर पुढचा सिम्बॉल आहे स्मॉल d. स्मॉल d म्हणजे दोन सोर्सेसमधलं अंतर. आपण हे मॅथमॅटिकल ॲनालिसिस पाहत असताना यंग्ज एक्सपेरिमेंट विचारात घेतला होता. तिथं दोन स्लिट्स होत्या S1 S2 म्हणजे दोन सोर्सेस होते. त्या दोन सोर्समधलं अंतर म्हणजे स्मॉल d. म्हणजे इंटरफरन्स पॅटर्न प्रोड्यूस करण्यासाठी आपण जे दोन सोर्सेस वापरणार आहोत त्या दोन सोर्सेसमधलं अंतर म्हणजे स्मॉल d. आणि कॅपिटल D म्हणजे सोर्स आणि स्क्रीन याच्यातलं अंतर. आले लक्षात. y इंटू स्मॉल d अपॉन कॅपिटल D, एक्स इंटू स्मॉल d अपॉन कॅपिटल D दोन्ही फॉर्म्युले एकच आहेत. ते आहे पाथ डिफरन्स. अगदी सिम्बॉलिक भाषेत दाखवायचं झालं तर डेल्टा एल. आता पाथ डिफरन्सचा फॉर्म्युला लक्षात आला. मग हा पाथ डिफरन्स किती असल्यावर कन्स्ट्रक्ट इंटरफरन्स, हा पाथ डिफरन्स किती असल्यावर डिस्ट्रक्ट इंटरफरन्स, याच्या आधारे फॉर मॅक्झिमा आणि फॉर मिनिमा हे जे अंतर आहे y किंवा x ह्याचं सूत्र तयार केलेलं आहे. आपल्याला माहिती आहे फॉर मॅक्झिमम म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स कधी असतो. दोन वेव्ज इन फेजमध्ये पाहिजेत. एकाचा क्रस्ट दुसऱ्याच्या क्रस्टला ओव्हरलॅप पाहिजे किंवा एकाचा ट्रप दुसऱ्याच्या ट्रपला ओव्हरलॅप पाहिजे. तशा प्रकारे वेव्ज एकत्रित आल्या की ती कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आहे. आणि त्या ठिकाणचं पाथ डिफरन्स बरोबर n लॅम्बडा असं असतं. आणि त्याचा उपयोग करून रिअरेंज करून मी डायरेक्ट फॉर्म्युला इथे लिहिला आहे. डिस्टन्स ऑफ ए पॉईंट ऑन द स्क्रीन दॅट इज yn इज इक्वल टू xn इज इक्वल टू n इंटू ब्रॅकेट लॅम्बडा इंटू कॅपिटल D अपॉन स्मॉल d. स्टुडंट इथं n हा सिम्बॉल कशासाठी आहे की तर आता कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आहे त्या ठिकाणी मॅक्झिम आहे म्हणजे ब्राईट बँड आहे. मग तो कितवा ब्राईट बँड आहे तर nth नंबरचा ब्राईट बँड आहे असं गृहीत धरलं आहे. म्हणून सफिक्स n आहे. yn म्हणजे nth ब्राईट बँडचं सेंटरपासूनचं अंतर किंवा xn म्हणजे nth बँडचं सेंटरपासूनचं अंतर बरोबर n इंटू ब्रॅकेट लॅम्बडा d अपॉन d.
याच्यात लॅमडा हा सिम्बॉल नवीन आला. लॅमडा म्हणजे इथं ह्या प्रयोगात वापरलेल्या लाईटची वेव्हलेंथ. आता हा बॉक्समध्ये दाखवलेला जो पार्ट आहे लॅमडा डी अपॉन डी, त्यालाच आपण फ्रिंज विड्थ म्हणणार आहोत डब्ल्यू, किंवा त्याला बँड विड्थ असं पण म्हणतात. त्यालाच काय नाव आहे, फ्रिंज विड्थ किंवा बँड विड्थ. त्याचा सिम्बॉल आहे डब्ल्यू, किंवा बऱ्याच वेळा ते बीटानी पण दाखवतात. आणि म्हणून इथं लिहिले पाहिजे एन इंटू डब्ल्यू इज इक्वल टू एन इंटू बीटा. कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स म्हटलं की हे फॉर्म्युले आपल्याला पटदिशी आठवण्यासाठी मी हे शांतपणे तुम्हाला सांगतो. हे लक्षात ठेवायचं आहे. ह्या फॉर्म्युलेच्या आधारे भरपूर MCQ तयार होतात आणि ते आपल्याला सोडवायचे आहेत. त्यासाठी हे फॉर्म्युले लक्षात ठेवणं आवश्यक आहे. तसंच फॉर मिनिमम म्हणजे फॉर डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स कधी होतं आपल्याला माहिती आहे. एका वेव्हचा क्रेस्ट दुसऱ्या वेव्हच्या ट्रफला ओव्हरलॅप झाला किंवा व्हायस वर्सा असेल तर आपल्याला माहिती आहे त्या ठिकाणी डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स असतो आणि आपल्याला डार्क बँड मिळतो. त्याला मिनिमम असं म्हटलं आहे. डिस्टन्स ऑफ nth डार्क बँड फ्रॉम द सेंट्रल ब्राईट बँड that is yn is equal to xn is equal to n minus half into lambda into capital D upon D. हा पार्ट म्हणजे आपण आत्ता पाहिलं आहे त्याला बीटा म्हटलं आहे किंवा डब्ल्यू म्हटलं आहे. आणि म्हणून त्याच्याबरोबर लिहिलं इथं इनसाइड द ब्रॅकेट n मायनस हाफ इंटू बीटा. काय आला फॉर्म्युला, n मायनस हाफ इंटू बीटा. स्टुडंट, आपण असं पाहिलं आहे फॉर डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पाथ डिफरन्स इज इक्वल टू ऑड मल्टिपल ऑफ हाफ वेव्हलेंथ. हाफ वेव्हलेंथच्या ऑड मल्टिपलमध्ये आपल्याला जायचं आहे आणि ते लिहितानाच्या दोन पद्धती आहेत. एक n मायनस हाफ किंवा 2n-1/2. हे दोन्हीचा अर्थ एकच आहे. हे हिरव्या कलरचं जे मी वर्तुळ काढलं आहे त्याच्यात फोकस करा. इथं 2n-1 ह्याला दोन्ही भागलं की बरोबर n मायनस हाफ असंच येतं पहा. हे दोन्ही ब्रॅकेट एकच आहेत. दिसताना लिहिण्याची पद्धत वेगळी आहे त्यामुळे दिसताना ते वेगळे वाटतात दिसतात पण त्यांचं दोघांचा अर्थ एकच आहे. तुम्ही कशा प्रकारे MCQमध्ये कसं येईल ह्याचं काय आपल्या हातात नाही आहे. ज्या पद्धतीनं मांडणी असेल त्यानुसार दोन्हीचा अर्थ एक आहे हे लक्षात आपल्याला घेण्यासाठी दोन्ही फॉर्म्युले इथं मांडलेले आहेत. पहिल्या फॉर्म्युल्यामध्ये म्हटलं आहे n मायनस हाफ आणि दुसऱ्या फॉर्म्युल्यात म्हटलं आहे 2n-1/2. नंतर मात्र असणारा जो पार्ट आहे तो दोन्हीकडे कॉन्स्टंट आहे, कन्स्ट्रक्टिव्हमध्ये पण आणि डिस्ट्रक्टिव्हमध्ये पण. लॅमडा इंटू कॅपिटल D अपॉन D की ज्याला आपण काय म्हटलेलं आहे बीटा, की ज्यालाच आपण काय म्हणणार आहोत डब्ल्यू, आणि त्याचा अर्थ आहे फ्रिंज विड्थ. आले लक्षात स्टुडंट. मिनिमासाठी काय आलं मग, म्हणजे डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्ससाठी n मायनस हाफ इंटू बीटा असं कुठल्याही nth डार्क बँडचं अंतर आलं किंवा हेच आपण कसं लिहू शकतो 2n-1/2 इंटू बीटा. आता स्टुडंट हे लिहिताना जरी असं असेल तरी MCQ सॉल्व करताना तुम्हाला इथे एक हिंट देतो. आता आपण उदाहरण म्हणून इथे काही nचे व्हॅल्यू अजून करूयात. n इज इक्वल टू 1 असेल तर ह्या ब्रॅकेटचं उत्तर काय येईल. यांची किंमत एक असेल 2 1 2 वजा 1 म्हणजे 1/2 म्हणजे उत्तर आलं 0.5. एनची किंमत 1 असताना आता एनची किंमत 2 घ्या. काय ते बघा, 2 4 या ब्रॅकेटमध्ये आपण पाहतो वजा 1 म्हणजे 3/2 म्हणजे 1.5 म्हणजे यांची किंमत 2 असताना उत्तर काय आलं 1.5.
आता यांची किंमत 3 असताना मी कॅल्क्युलेशनच करत नाही बघा, डायरेक्ट सांगतो याचं उत्तर येते 2.5. ह्याचा संदर्भ घेतला मी. 1 असताना 0.5 आलं, 2 असताना 1.5 आलं, म्हणजे या संख्येतून 0.5 वजा केलं आहे. तसं मी तिसऱ्या वेळेस 3 ह्या संख्येतनं 0.5 वजा केलं, उत्तर आलं 2.5. स्टुडंट, मी परत रिपीट करतोय हे लक्षात येण्यासाठी. या फॉर्म्युल्यावर आपल्याला फोकस करायचं आहे. यांची किंमत 1 असेल तर उत्तर येते 0.5. हा जो वर्तुळमध्ये दाखवलेला पार्ट आहे का, हा याचं उत्तर. यांची किंमत 2 असेल तर उत्तर येते 1.5. यांची किंमत 3 असेल तर उत्तर येते 2.5. स्टुडंट, लक्षात येतं इथं काय आहे ते. यांची किंमत कळली की हे सोडवायचंच नाही, डायरेक्ट आपण त्याचं उत्तर घेऊ शकतो. ते आहे त्या संख्येतून अर्धा 0.5 वजा करायचा. आता बघ, आपण आत्तापर्यंत ह्या दोघांचं पाहिलं होतं. 3ला येतं आहे का बघूया. या ब्रॅकेटमध्ये 2n - 1 म्हणजे 3 यांची किंमत आहे. 2n म्हणजे 3 दोन्ही 6 वजा 1 म्हणजे 5, 5/2 म्हणजे 2.5 आलं. तुम्ही कोणती संख्या घ्या. तर 9 संख्या घेतली, n = समजा मी 9 घेतलं, तर कॅल्क्युलेशन न करता मी काय म्हणणार, त्याचं उत्तर किती येणार आहे 8.5. येतं का ते बघूयात. 2n - 1 याचं उत्तर काढताना यांची किंमत 9 म्हणून 9 दोन्ही 18 वजा 1 17, 17/2 म्हणजे 8.5 आलं. म्हणजे फास्ट MCQ सोडवताना नुसतं यांची किंमत किती त्यानुसार या ब्रॅकेटचं उत्तर ठरवायचं. या ब्रॅकेटचं उत्तर त्यातनं 0.5 वजा करायचं, मग ते उत्तर इंटू बीटा, तर हे कॉमन आहेच. अशा प्रकारे हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. दीज आर द डिस्टन्सेस ऑफ nth ब्राईट और nth डार्क बँड फ्रॉम द सेंट्रल ब्राईट बँड ऑफ द इंटरफरन्स पॅटर्न. इथं आपण W किंवा बीटा हे जे फॉर्म्युला वापरला आहे, हा जो फॉर्म्युला वापरला आहे तो आहे लॅम्बडा इंटू D अपॉन स्मॉल d. आता ह्या फॉर्म्युल्याकडे कसं पाहणार पाहता, MCQ सॉल्व करताना एखादा फॉर्म्युला कसा पाहायचा हे पण लक्षात ठेवायचं आहे. आता माझ्या दृष्टीनं असं आहे, गणिती भाषेत सांगायचं झालं तर बीटा डिरेक्टली प्रोपोर्शनल लॅम्बडा न्यूमरेटरला आहे. म्हणजे मी इथं याचा अर्थ असं लक्षात घेणार, फ्रिंज विड्थ इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू द वेवलेंथ. दुसरा अर्थ असं घेणार, बीटा डिरेक्टली प्रोपोर्शनल टू D. बीटा म्हणजे फ्रिंज विड्थ डिरेक्टली प्रोपोर्शनल टू D. आणि तिसरा अर्थ असा आहे, बीटा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्मॉल d. म्हणजे स्मॉल d जेवढा कमी तेवढी फ्रिंज विड्थ जास्त, D जेवढा जास्त तेवढी फ्रिंज विड्थ जास्त, वेवलेंथ जेवढी जास्त तेवढी फ्रिंज विड्थ जास्त. आणि आपण मागच्या पिरियडला पाहिलं आहे, रेड कलर आणि व्हायोलेट कलर घेतला तर रेड कलरची वेवलेंथ जास्त आहे, आणि रेड कलर वापरून केलेल्या प्रयोगाची फ्रिंज विड्थ जास्त, तर व्हायोलेट कलर वापरून केलेल्या प्रयोगामध्ये फ्रिंज विड्थ कमी असणार आहे. त्याचं कारण फ्रिंज विड्थ इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू द वेवलेंथ. स्टुडंट, हे फॉर्म्युले महत्त्वाचे आहेत, ह्याच्यावर भरपूर MCQ होत आहेत, म्हणून मी डिटेल एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. आणखी थोडी चर्चा करूयात. आता दुसरा मुद्दा जो पाहायचा आहे याला जोडून, इंटेन्सिटी डिस्ट्रीब्युशन बघायचं आहे. MCQ याच्यावरचे बरेचसे तयार होतात. 2 वेव्ज एकत्रित आल्या की इंटरफरन्स घडून येतो. 2 वेव्जमध्ये एकाचं ॲम्प्लिट्यूड A1 म्हटलं आहे थोड्या वेळ, दुसऱ्याचं ॲम्प्लिट्यूड A2 म्हटलं आहे, आणि त्या 2 वेव्जमधला फेज डिफरन्स अल्फा आहे. अल्फा इज द फेज डिफरन्स बिटवीन द 2 वेव्ज. आणि आपण कन्स्ट्रक्टिव्ह आणि डिस्ट्रीब्युटिव्ह इंटरफरन्सच्या कंडिशन पाहताना, स्टेडी इंटरफरन्सच्या कंडिशन पाहताना हे पाहिलं आहे, हा फेज डिफरन्स म्हणजे हा फाय हा कॉन्स्टंट असावा लागतो, तरच आपल्याला स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न मिळतो. मग हा जो फॉर्म्युला आहे, 2 वेव्ज एकत्र आल्यानंतर त्यांचं जे रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड तयार होईल त्याला मी इथं A म्हटलं आहे, आणि ह्याचा फॉर्म्युला आहे A इज इक्वल टू अंडररूट A1² + A2² + 2A1A2
कॉस ऑफ फाय. स्टुडंट, तुमचं स्टेशनरी वेव्ह मोशन याच्यामध्ये हा फॉर्म्युला डिराईव्ह केला गेलेला आहे. आपण तो डायरेक्ट इथं वापरणार आहोत, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. दोन वेव्ज एकत्रित आल्यानंतर तिथं जे रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड तयार होईल त्याचा फॉर्म्युला आहे A=√A1² + A2² + 2A1A2 कॉस ऑफ फाय. आता आपल्याला आणखी माहिती आहे पहा, इंटेन्सिटी इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द ॲम्प्लिट्यूड, म्हणून रिझल्टंट इंटेन्सिटी IR, दोन वेव्ह एकत्र आल्यामुळे तयार होणारं रिझल्टंट इंटेन्सिटी IR इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू A². आणि मग A आहे, पण हे एची व्हॅल्यू ठेवल्यावर IR डिरेक्टली प्रोपोर्शनल टू हा स्क्वेअर असल्यामुळे उत्तर येतं आहे A1² + A2² + 2A1A2 कॉस ऑफ फाय. या फॉर्म्युलामधला हा स्क्वेअर रूट निघून गेला. हा फॉर्म्युला रिझल्टंट ॲम्प्लिट्यूडसाठी लक्षात ठेवायचा आहे. MCQ सॉल्व करताना याचा उपयोग होणार आहे. आपल्याला माहिती आहे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्ससाठी फेज डिफरन्स हा किती असतो ते आपण बघितलेलं आहे. एक तर तो 0 असतो किंवा 2π असतो किंवा 4π असतो, किंवा आपण ह्याला थोडक्यात n×2π असं म्हटलं होतं पहा, आठवतं आहे का बघा. n म्हणजे 0, 1, 2, 3 अशा व्हॅल्यू आहेत. फायची किंमत 0 असू देत, 2π असू देत, 4π असू देत, कॉस फायचं उत्तर +1 येतं. ती व्हॅल्यू जर इथे सबस्टिट्यूट केली आणि मग ते सिम्प्लिफाय केलं तर ॲक्च्युली हा जो मी आता बॉक्स दाखवलेला आहे याचं उत्तर येतं आहे A1 + A2 ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे A1 + A2 ब्रॅकेट स्क्वेअरचा विस्तार केल्यानंतर उत्तर येतं A1² + A2² + 2A1A2, कारण कॉस फायची किंमत 1 आलेली आहे. हे थोडक्यात. आणि पण त्यावेळेस मात्र कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्सच्या वेळेस इंटेन्सिटी मॅक्झिमम असते, आणि म्हणून IR म्हणण्याच्या ऐवजी इथं काय म्हटलं आहे Imax फॉर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स डिरेक्टली प्रोपोर्शनल टू A1 + A2 ब्रॅकेट स्क्वेअर. स्टुडंट बघा, ॲम्प्लिट्यूडची बेरीज आणि मग त्याचा स्क्वेअर असं मॅक्झिमम इंटेन्सिटी त्या ठिकाणी आहे. तसं फॉर डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स फाय आपल्याला माहिती आहे तो किती असतो, तो पाय असतो, 3π असतो, 5π. ह्या व्हॅल्यूपैकी कोणती एक व्हॅल्यू वापरली तर कॉस फायचं उत्तर नेहमी -1च येणार. आणि त्याच्या आधारे परत मी आता हा बॉक्स जो दाखवतो आहे त्या बॉक्सचं उत्तर येतं आहे A1 - A2 ब्रॅकेट स्क्वेअर. इथं मात्र आता डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आहे म्हणजे इंटेन्सिटी मिनिमम असणार आहे, आणि म्हणून इथं म्हटलं आहे I min डिरेक्टली प्रोपोर्शनल टू A1 - A2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. स्टुडंट, हे जे फॉर्म्युले आहेत Imax, I min याच्या आधारे MCQ सॉल्व करताना हे लक्षात ठेवायचं की कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स असेल तर ॲम्प्लिट्यूडची बेरीज आहे, डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स असेल तर ॲम्प्लिट्यूडची वजाबाकी. आता इथं ॲम्प्लिट्यूड आपण वेगवेगळे घेतले, सारखेच असता तर ह्याचं उत्तर आलं असता A + A 2A त्याचा स्क्वेअर 4A² आला असतं. आणि इथं A1 = A2 घेतलं, A2 घेतलं मिनिममसाठी, तर हीच वजाबाकी 0 येते, आणि मग I min काय आलं, हे 0 आलं. म्हणजे एक्झॅक्ट ॲम्प्लिट्यूड सारखे असतील तर मॅक्झिमम इंटेन्सिटी ही 4A² म्हणजे डिरेक्टली प्रोपोर्शनल टू 4A² एवढी येते, तर मिनिमम इंटेन्सिटी मात्र 0 येते. आणि मग आपण म्हटलं होतं पहा, टू ऑब्टेन क्लिअर कॉन्ट्रास्ट बिटवीन ब्राईट अँड डार्क बँड इट इज नेसेसरी दॅट द टू सोर्सेस मस्ट बी इक्वली ब्राईट. म्हणजेच दोघांचे ॲम्प्लिट्यूड सारखे असले पाहिजे. त्याचं इथं प्रत्यय येतो आहे, त्याचं इथं मिनिंग समजतं आहे. पुढं जाऊयात. येस स्टुडंट्स, नेक्स्ट पार्ट. Imax आणि I min ह्याचा रेशो घेतल्यावर काय येते ते इथं दाखवलं आहे पहा. Imax म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्ससाठी आपण पाहिलं A1 + A2 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन A1 - A2 ब्रॅकेट स्क्वेअर.
हेच परत आणखी वेगळ्या भाषेत लिहिलेलं आहे. r+1 अपॉन r-1 आणि ह्या सर्व ब्रॅकेटचा स्क्वेअर. इथं r म्हणजे काय, तर r म्हणजे A1 अपॉन A2 ॲम्प्लिट्यूडचा रेशो आहे. ॲम्प्लिट्यूडचा रेशो वापरूनही म्हणजे आपल्याला ऑप्शनमध्ये MCQ सॉल्व करताना ऑप्शनमध्ये ह्या भाषेत जर MCQ असतील तर ही भाषा काय आहे हे कळण्यासाठी इथं दिलेलं आहे. स्मॉल r इज इक्वल टू A1 अपॉन A2. A1 अपॉन A2 म्हणजे काय आहे, ॲम्प्लिट्यूडचा रेशो आहे. आणखी फेज डिफरन्स, पाथ डिफरन्स ह्या दोन टर्म तुम्ही आत्ता ह्या इंटरफरन्स अभ्यासताना वारंवार ऐकलेत, तुमच्या कानावर पडलेले आहेत. त्यांच्यात रिलेशन काय आहे आणि त्यात एकमेकाचं कन्व्हर्जन कसं करायचं ते इथं आपण पाहतो. आपल्याला उपयोगात आणायचा तो हा फॉर्म्युला आहे. जर फेज डिफरन्स 2π असेल तर पाथ डिफरन्स लॅम्बडा एवढा असतो. आता ॲक्च्युली हे कशावरून आलं हे कळण्यासाठी आपण इथे एक साईन वेव्ह काढूयात, लक्षात घ्यायला सोपं होईल. ही एक साईन वेव्ह आहे असं गृहीत धरा. ॲक्च्युली हा ग्राफ आहे डिस्प्लेसमेंट अगेन्स्ट टाईम, displacement of the particle along y-axis and time along x-axis. हाच टाईम फेज अँगलच्या भाषेत सांगायचं झालं तर या ठिकाणी व्हॅल्यू 0 असते, या ठिकाणी π/2 असते, या ठिकाणी पाय एवढी असते, या ठिकाणी 3π/2 असते आणि ही 2π ही व्हॅल्यू असते. म्हणजे ज्यावेळेस एक वेव्ह पूर्ण होईल त्यावेळेस फेज कितीनं बदलतो, 2πनं बदलतो. पण 2π फेज पूर्ण करेपर्यंत वेव्हनी कव्हर केलेलं हे जे अंतर आहे हे अंतर असतं लॅम्बडा. हे अंतराला काय म्हणतो, लॅम्बडा. स्टुडंट आपल्याला माहिती आहे एक क्रेस्ट एक ट्रप म्हणून एक वेव्ह तयार होते. हा एक क्रस्ट एक ट्रप म्हणून एक वेव्ह तयार झाली. एका वेव्हची लांबी वेव्हलेंथ त्याला म्हणायचं आहे लॅम्बडा. मग डिस्टन्स लेंथच्या भाषेत पाथ डिफरन्स आणि फेज डिफरन्स हा 2πच्या भाषेमध्ये. फेज 2πनी बदलला त्यावेळेस अंतर किती कव्हर झालं, लॅम्बडा एवढं. आणि म्हणून फेज डिफरन्स 2π करस्पॉन्ड्स टू पाथ डिफरन्स लॅम्बडा असं लक्षात ठेवायचं आहे. कारण इथून इथंपर्यंतच्या साईन वेव्हमध्ये हे जे अंतर आहे हे लॅम्बडा आहे. कारण एक क्रेस्ट म्हणून एक ट्रप म्हणून एक वेव्ह, एका वेव्हची लांबी म्हणजे लॅम्बडा. पण त्यावेळेस ॲक्च्युली 2π एवढा फेज चेंज होतो. फॉर एक्झाम्पल आणखी कळण्यासाठी हा पार्टिकल घेऊयात. आपण वेव्ह जरी या पद्धतीने दाखवलं तरी हा पार्टिकल काही त्या मार्गाने पुढे जात नाही. ही मीन पोझिशन आहे, या मीन पोझिशन दरम्यान तो ऑसिलेट होतो. तो इथं आहे मॅक्झिमम डिस्प्लेसमेंटला जातो अपवर्ड, परत मीन पोझिशनला येतो, परत डाऊनवर्डला जातो, परत मीन पोझिशनला येतो. ह्याला एक ऑसिलेशन किंवा एक सायकल असं म्हणायचं आहे. स्टुडंट्स एक पार्टिकल एवढं हे पूर्ण करेपर्यंत ही एक वेव्ह तयार होते. म्हणजेच एक ऑसिलेशन पूर्ण करेपर्यंत फेज कितीने बदलला त्या पार्टिकलचा 2πनी, त्यास किती अंतर कव्हर झालं लॅम्बडा. आणि म्हणून ह्या दोघांचं रिलेशन आहे फेज डिफरन्स 2π करस्पॉन्ड्स टू पाथ डिफरन्स लॅम्बडा. स्टुडंट्स ही जी वेव्ह तयार झाली आहे ती ॲक्च्युली ऑसिलेटरी डिस्टर्बन्स ऑफ द पार्टिकल्स ऑफ द मीडियममुळे तयार झालेली आहे. पार्टिकल ह्या मार्गाने पुढे जात नाहीत. पार्टिकल अबाउट द मीन पोझिशन सतत व्हायब्रेट होतात, ऑसिलेट होतात आणि त्यांचा रिझल्टंट इफेक्ट म्हणजे ही वेव्ह असते. आता हे रिलेशन जे आहे फेज डिफरन्स 2π करस्पॉन्ड्स टू पाथ डिफरन्स लॅम्बडा, हेच आपण सिम्बॉलिक भाषेत काय म्हटलं आहे त्याच्यानुसार बघूयात. इन जनरल फेज डिफरन्स हा आपण Δφ दाखवूयात, तर पाथ डिफरन्स हा Δl ने दाखवूयात.
फेज डिफरन्स जर डेल्टा फाय असेल तर पाथ डिफरन्स बरोबर किती, तर पाथ डिफरन्स जर डेल्टा एल असेल तर त्याचं रूपांतर फेज डिफरन्समध्ये कसं करायचं, फेज डिफरन्स कसा काढायचा, तर त्याचा फॉर्म्युला आहे फेज डिफरन्स डेल्टा फाय इज इक्वल टू पाथ डिफरन्स डेल्टा एल इंटू 2π/λ. म्हणजे आपल्याला पाथ डिफरन्स माहिती आहे, त्यावरून आपल्याला काय काढायचं आहे, फेज डिफरन्स. कुठून कुठं चाललं आहे बघा, आपल्याला काय माहिती आहे, पाथ डिफरन्स माहिती आहे, त्यावरून आपल्याला काय काढायचं आहे, फेज डिफरन्स. आणि त्यावेळेस फॉर्म्युला आहे डेल्टा फाय इज इक्वल टू डेल्टा एल इंटू 2π/λ. स्टुडंट, याच्या अपोजिट जर आपण विचार केला, आपल्याला इथं पाथ डिफरन्स माहीत होतं, त्यावरून काय काढला, फेज डिफरन्स. त्याच्या उलट आता जाऊयात, आपल्याला पाथ डिफरन्स फेज डिफरन्स माहिती आहे, पाथ डिफरन्स काढायचा आहे. म्हणजे पाथ डिफरन्स डेल्टा एल इज इक्वल टू फेज डिफरन्स डेल्टा फाय इंटू, हा जो फॉर्म्युला आहे याच्याबरोबर इथं उलट येत येता λ/2π. म्हणजे फेज डिफरन्स काढताना डेल्टा एलला कशाने मल्टिप्लाय केले, 2π/λ. तर पाथ डिफरन्स काढताना डेल्टा फायला कशाने मल्टिप्लाय केले, λ/2π. इथं आपण पाय इज इक्वल टू 180 डिग्री घेतो. ॲक्च्युली पाय हे रेडियनमध्ये असेल तर पायची व्हॅल्यू आपण 3.14 रेडियन घेतो, डिग्रीमध्ये असेल तर 180 डिग्री घेतो. अशा प्रकारे फेज डिफरन्स आणि पाथ डिफरन्स याचं कन्व्हर्जन आपल्याला करायचं आहे. स्टुडंट्स, आत्तापर्यंत आपण जे वेगवेगळे फॉर्म्युले अभ्यासले, पाहिले, हे आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत. त्याच्या आधारे MCQ सॉल्व करायचे आहेत. हे फॉर्म्युले आपल्याला MCQ सॉल्व करताना पटदिशी आठवले पाहिजेत, रिकॉल झाले पाहिजेत. अशा रीतीनेची उजळणी, याची रिव्हिजन करायचे, वारंवार ते आपल्याला अभ्यासायचे आहेत. याच्यानंतरच्या तासाला आपण याच्या आधारे MCQ सॉल्व करणार आहोत.